हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीची भाजी। त्याकरिता आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे 2 ते 3 वेळेस। त्यानंतर आपल्याला डाळ 5 मिनिटं भिजत ठेवायची आहे। अशा प्रकारे आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे। जोपर्यंत आपली डाळ इथे भिजत आहे तोपर्यंत आपण 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक कट करून घेणार आहोत। त्यानंतर हिरवी मिरची लागणार आहे, ती आपण बारीक कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण कांदा आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे। आता आपली कढई चांगली गरम झालेली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकून घ्यावे। आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे, त्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा चांगला सोनेरी रंगावरती येईपर्यंत भाजलेला आहे। त्यात आता आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची। परत एकदा थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, हिरवी मिरची फ्राय होईपर्यंत। त्यात आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे। परत एकदा थोडंसं हलवून मग त्यात आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ टाकायची आहे। डाळ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं चांगलं हलवून घ्यायचं आहे, सगळं एकत्र करायचं आहे। त्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ग्लास इतके पाणी घालायचे आहे। आपल्याला भाजी जास्त शिजवून घ्यायची नाहीये आणि जास्त कच्चीही ठेवायची नाहीये, मीडियम अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून ती खायला अशी छान लागली पाहिजे। आता आपण भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत। मधनं अधनं एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे थोडंसं। अशा प्रकारे आपली मुगाच्या डाळीची भाजी तयार आहे। झटपट अशी कमी साहित्यात होणारी मुगाच्या डाळीची भाजी तुम्ही नक्की करून पहा। तुम्हीही नक्की ट्राय करून पहा झटपट भाजी।